नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बटाट्याचा पराठा तयार करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: बटाटा उकडून मी खिसून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये कांदा, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याचं काढून मिक्सर मधून काढून घेतलेला आहे आणि थोडा लिंबाचा रस। आता याची आपण भाजी करून घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे मी, त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे फोडणी घालूया आपण। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। आता त्याच्यामध्ये हे सगळं मिक्सर मधून काढलेलं आहे ते घालून घेते। चांगलं परतून घेऊया। काही जण डायरेक्ट बटाट्यावर घालून मिक्स करून करतात, आपण ते भाजी करून घेऊया साधी, म्हणजे काय होईल की त्याच्यात चव वेगळी लागते त्याची। हा बटाटा थोडा कच्चा राहिला तरी चालतो, कारण त्याची खाताना चव छान लागते। आता ह्याच्यातच मी थोडं तांबडं तिखट आणि गोडा मसाला, कारण ह्याच्यामध्ये सगळं धने, जिरे, दालचिनी पावडर सगळं असतं ह्याच्यामध्ये, आणि मीठ घालून घेणार आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया, चांगलं परतून घेऊया। छान मिक्स झाले। आता थोडं परतलं पण गेलेलं आहे। आता त्याच्यात मी हा किसलेला बटाटा घालून घेते। कुस्करला बटाटा तरी चालतो, फक्त त्याच्या गाठी राहता कामा नये, त्यापेक्षा किसलेला चांगला असतो केव्हाही। आणि हा अर्ध्या लिंबाचा रस, आणि हे सगळं हलवून घेते। मस्त भाजी झालेली आहे आपली, चमचमीत। लिंबाच्या रसाने तर वास छान येतो त्याचा। आता ही भाजी आपली थोडी गार होऊन द्यायची आहे, तोपर्यंत आपण आता ही भाजी मी गार होण्यासाठी ताटात ओतून घेते। भाजी गार होते छानपैकी, तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। गव्हाचं पीठ आहे हे, ह्याच्यात मी 1 चमचा, म्हणजे ही पळी छोटीशी, तेल ओतून घेतलेले आणि मीठ घालते। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे ते। आता मी हे छानपैकी नेहमीसारखं घट्ट पीठ मळून घेते। आता आपण कणिक मळून झालेली आहे, हे सुद्धा मिक्स करून झालेले बटाट्याचं सारण त्यात आपण भरून घेऊया। याच्यामध्ये कसं करायचंय, गोळा करण्यापेक्षा पूर्ण पोळी लाटून घ्यायची। काही जणी काय करतात, पूर्णासारखं त्यात भरतात आणि करतात। काहींची अशी पद्धत आहे, दाखवते तुम्हाला। आणि ही पद्धत खूप सोपी आहे तशी। आता हे आपण पोळी लाटून घेतलेली आहे, ती काही गोलच यायला पाहिजे असं काही नाहीये, आणि ते आपल्याला दुमडायची। आता ह्याच्यामध्ये ते सारण आपण भरून घेऊया। हे सगळीकडे असं सारण भरून घ्यायचं। त्याच्यानंतर हे दुमडून घ्यायचं सगळं।
हा पराठा चौकोनी होणार आहे. हे असं सगळं दुमडून घ्यायचं आणि त्याला पीठ लावून घ्यायचं, म्हणजे चिकटणार नाही जास्त. अशाने काय होतं, ते सारण सगळीकडे लागलं जातं बरोबर. तव्याला चिकटू नये म्हणून मी थोडंसं आधी तेल लावून घेणार आहे. तवा गरम झालाय चांगला. आता त्याच्यावर हे पराठा टाकायचा आपला. दुसरा दाखवते मी. आपले 2 पराठे झालेले आहेत. हे दही आणि त्यात साखर आणि तिखट टाकलेले आहे. थोडासा वरण चाट मसाला टाकते त्याच्यात आणि अमूल बटर. अशा पद्धतीने हा चविष्ट आणि पौष्टिक पराठा मस्त लागतो. करून बघा आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा, आनंदी राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.